नमस्कार. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. अशा पद्धतीनं स्त्रीचं महत्त्व आहे. मित्रांनो, आपला जन्म झाला त्यावेळेसपासनं आत्तापर्यंत आपल्या सहवासात आलेल्या आपल्या भगिनी असतील, मैत्रीण असतील, सहचारिणी असेल, काम करणारे सहकारी असतील, त्यांच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून पहा. त्यांचा सहवास आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीनं आल्हाददायक, मदतीचा आणि आपल्याला सहकार्याचा जाणवलेला आहे. मित्रांनो, माझा तर अनुभव असा आहे की आत्तापर्यंत मी ज्या वेळेस ज्या ठिकाणी महिलांबरोबर स्त्रियांबरोबर काम केलेलं आहे, त्यांना तुम्ही प्रेम द्या, त्यांना विश्वास द्या, त्यांना ताकद द्या, त्या तुमच्या पाठीशी तुमच्यासोबत इतक्या निष्ठेनं, प्रामाणिकपणानं, देशभक्तीनं कामाला लागतात की त्या कामाची गोडी आणि कामाची कार्यक्षमता, गुणवत्ता इतक्या पद्धतीने चांगली निर्माण होते. आणि त्यामधनंच आज आपण पाहतो की आपला भारत देश हा गार्गी आणि मैत्रीचा देश असलेला देश हा आजच्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये त्याच्यावरती एक पांघरून आलं होतं. पण आजची स्त्री ही जगाला आपल्या भारतातली स्त्री ललकारते. आणि अशाच पद्धतीनं जग इतकं बदललेलं आहे की या स्त्रीनं प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलेलं आहे. अशा सर्व महिलांना माझा सलाम. आणि या महिलांमुळेच खऱ्या अर्थानं आपलं अस्तित्व आहे. त्यासाठी मी त्यांना नमन करतो. धन्यवाद.